नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्यापासून हा टम्म फुगलेला पराठा। बरेचदा काय होते, मुलं भोपळा म्हटलं की तोंड बनवतात, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने पराठे करून द्या, ते मस्त आवडीने खातील। आणि दुधी भोपळ्याचं स्टफिंग बनवलं तर त्यातून पाणी सुटतं, यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही करा। चला तर मग सुरुवात करूया। पराठा बनवण्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे। आता याच्या आपल्याला कडा काढून घ्यायच्यात आणि मध्यभागातून कट करून याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। आता हा वजनाने म्हटलं तर पाव किलो आहे। आता याला आपण खिसून घ्यायचे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही याच्यावरचं सालही काढून घेऊ शकता। मी अशाच पद्धतीने खिसून घेत आहे आणि हो, खिसणीने तुम्हाला पाहिजे त्या लहान मोठ्या खिसणीने खिसू शकता। मी आता इथे अशाच पद्धतीने सगळा भोपळा खिसून घेतलेला आहे आणि नंतर एका सुती कापडावरती हा खिसून घेतलेला भोपळा टाकून घ्यायचे आणि वरी तुम्हाला वाटल्यास यावरती मीठही टाकून घेऊ शकता, जेणेकरून भोपळ्याला पटकन असं पाणी सुटलं जातं। मी इथे मीठ न टाकताच 5-10 मिनिटं याला असंच ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण पराठ्यासाठी लागणारं पीठ काढून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्येच आपल्याला पाव कप रवा टाकून घ्यायचा आहे। हा रवा मी बारीक रवा वापरलेला आहे। आता 2 चमचे बेसन टाकून घ्यायचे। रवा आणि बेसन टाकल्यामुळे पराठे मस्त खुसखुशीत होतात आणि कलरही खूप मस्त येतो। आता यामध्येच आपल्याकडे चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकून घ्यायचे। तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं। आता इथे 1 चमचा ओवा घेतलाय आणि तो हातावरती अशा पद्धतीने चोळून यामध्ये टाकून घ्यायचे। आता शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि याला चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचे। इथे 5-6 मिनिटं झालेले आहेत आणि भोपळ्यालाही थोडंफार पाणी सुटलेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि हे कॉटनचा कपडा आपल्याला सगळीकडून उचलून घ्यायचे आणि भोपळ्यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे आपल्याला व्यवस्थित पिळून घ्यायचे। आणि हो, हे पाणी टाकून नाही द्यायचं, आपल्याला पराठ्याचं पीठ मळताना त्या पिठामध्ये टाकून घ्यायचे। हा दुधी भोपळा आपण 5-6 मिनिटं खिसून असाच ठेवलेला होता, त्यामुळं हा थोडासा काळपट पडलेला आहे आणि त्याचं पाणीही थोडं काळसर असं दिसत आहे तुम्हाला, परंतु हे पाणी टाकून नाही द्यायचं, पराठ्याचं पीठ मळण्यासाठी वापरायचे। आता हा आपण खिसून घेतलेला भोपळा एका भांड्यामध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने जर भोपळा तुम्ही खिसून पिळून घेतला तर मग स्टफिंग जास्त ओलसर होत नाही। आता हे साईडला ठेवून देऊया आणि पराठ्यासाठी लागणारं पीठ मळून घ्यायचे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला रोजच्या चपातीपेक्षा थोडीशी पातळसर अशी कणिक मळून घ्यायचे। आणि हो, कणिक मळण्यासाठी इथे जास्त वेळ घालायचं नाही, थोडीशी कणिक ओलसर करून ठेवून द्यायची, कारण आपण नंतर याला 4-5 मिनिटं आणखीन मळणार आहोत। या कणकेला 5-10 मिनिटं भिजत ठेवायचे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया, म्हणजेच पराठ्यासाठी लागणारी भोपळ्याची स्टफिंग बनवून घ्यायची। त्यासाठी इथे मी खिसून घेतलेल्या भोपळ्यामध्ये अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिरेची पूड टाकून घ्यायचे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे। आणि जर तुमचे मुलं खात असतील तर यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचे। आणि नंतर शेवटी आपल्याला यामध्ये शेव टाकून घ्यायची। शेव तुम्ही तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती टाकून घेऊ शकता। माझ्याकडे आलू शेव होती, एक 5 रुपयाचा पुडा होता, तो पूर्ण यामध्ये मी अशा पद्धतीने हाताने चोळून टाकून घेतलेला आहे। हा शेव टाकल्यामुळे एकतर आपल्या स्टफिंगला पाणी सुटलेलं शोषून घेते आणि पराठे तर एक नंबरच होतात। तुम्ही एकदा अशा पद्धतीने पराठे नक्की करून बघा, खूप मस्त होतात चवीला। आता इथे थोडीफार चिली फ्लेक्स टाकून घेते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुमचे मुलं कितीपट तिखट खातात त्यानुसार। आता हे आपल्याला सगळे मसाले भोपळ्यासोबत एकत्र असे करून घ्यायचे हाताने आणि यामध्ये मीठ सगळ्यात शेवटी टाकायचे, जेव्हा आपण पराठे करायला घेऊ तेव्हा। आता इथे 5-6 मिनिटं झालेले होते आणि कणिकही चांगली मऊ झालेली आहे, म्हणजेच भिजलेली आहे। आता याला आपण आणखीन 2-3 मिनिटं चांगलं हाताने मळून घ्यायचे। तुम्ही रोजच्या चपातीची कणिक ही अशाच पद्धतीने ओलसर करून नंतर मळली तर टाइम वाचतो। आता आपण इथे पराठे बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथे जे आपण स्टफिंग बनवून ठेवलेलं होतं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि चमच्याने चांगलं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं। आता आपण पराठे बनवायला घेऊया। पराठे बनवण्यासाठी मी इथे चपाती एवढा उंडा घेतलेला आहे पिठामध्ये बुडवून, तो आपल्याला रोजच्या चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला जर गोल उंडा बनवून पराठे बनवता येत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही पराठा बनवू शकता।
इथे पूर्ण चपाती माझी लाटून झालेली आहे. त्याला तेल लावून घ्यायचे आणि थोडंसं पीठ टाकून घ्यायचं यावरती आणि जे आपण स्टफिंग बनवून ठेवलेलं होतं ते एका साईडने चपातीवरती पसरवून घ्यायचे सगळीकडून. अशा पद्धतीने स्टफिंग भरल्यामुळे एकतर पराठ्यामध्ये स्टफिंग जास्त भरली जाते आणि पराठा मस्त होतो असा खुसखुशीत जास्त स्टफिंग भरलेला. आता याला अर्ध फोल्ड करून यावरती तेल आणि पीठ टाकून घ्यायचे आणि नंतर स्टफिंग टाकून घ्यायचे. म्हणजे जे आपण 4 पदरी चपाती करतो सेम तशाच पद्धतीने करून घ्यायचे, परंतु यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायची आहे. अशा पद्धतीने स्टफिंग भरल्यामुळे खूप जास्त प्रमाणात स्टफिंग भरली जाते आणि पराठा लेयरी असा तयार होतो. आता हा कोरड्या पिठामध्ये बुडवून लाटून घ्यायचे. या पराठ्याचा शेप तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये लाटून घेऊ शकता, गोल किंवा मग ट्रायंगल आकारामध्ये. मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे. आता आपण गरम तव्यावरती टाकून घ्यायचे आणि याला चांगलं दोन्ही साईडनी लालसर होईपर्यंत चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचे. मीडियम गॅसवरती हा पराठा भाजून घ्यायचा जेणेकरून हा मस्त खुसखुशीत असा होतो आणि याचा कलरही खूप मस्त येतो. आता इथे पराठा भाजण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचा, तेलाचा किंवा मग बटरचा वापर करू शकता. इथे मी दोन्ही साईडनी पराठा मस्त खरपूस असा भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पराठा किती मस्त दिसायला दिसत होता. आता इथेच मी दुसरा पराठाही बनवून घेतलेला आहे आणि तोही भाजून घेते. इथे पराठा मी नेहमीसारखा जो उंडा बनवून करतात तशा पद्धतीने केलेला आहे, त्यामुळे हा पराठा चांगला मस्त फुगलेला होता. परंतु जो आपण लेयरी पराठा बनवलेला होता तोच खूप मस्त लागतो चवीला, कारण त्यामध्ये स्टफिंग जास्त प्रमाणात भरली जाते आणि हाही पराठा मस्त झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे. तर मग तयार आहे आपला सुपर टेस्टी असा नाश्ता. हा तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. मुलांना तुम्ही दही किंवा मग सॉससोबत देऊन बघा, ते नक्की आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.